नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. तब्बल 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. पेण पोलिसांची मोठी कामगिरी. बाईक चोराला अटक करण्यात यश. आरोपीकडून वाहनं जप्त. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर निघणार तोडगा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा. आणि चिपळूण तालुक्यातील नायशी गावात वागेश्वरी देवीचा शिंपणे उत्सव. पारंपरिक पालखी सोहळा उत्साहात संपन्न. शिमगोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता. पाहुयात सविस्तर वृत्त. नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पंजाबहून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना पुणे जिल्ह्यात अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तळोजा पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी ट्रकच्या माध्यमातून नवी मुंबई, मुंबई आणि पुणे परिसरात हेरॉईनची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी नाशिकहून येणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत चाकण MIDC परिसरात सापळा रचून बलजीत सिंग, गुरुप्रताप सिंग उर्फ गोपी आणि करमजीत सिंग या तिघांना ताब्यात घेतलाय. आरोपींकडून 82.6 ग्रॅम हेरॉईन, ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्तूल, जिवंत काडतुसं, 50 लाखांचा ट्रेलर, मोबाईल आणि वजन काटा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाब सीमेवर ड्रग्ज पाठवून ते महाराष्ट्रात आणले जात असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षापासून नशामुक्त अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता. तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत. आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतोय. हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येते त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते. त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास, त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झालं की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असं आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, एक पिस्तूल सापडले ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत, 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले. आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे ती 18 पर्यंत आहे. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे, जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत. अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे. पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येतं, ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं मार्गे ड्रोनद्वारे येतं आणि ड्रोनद्वारे ते आपल्या भारताच्या हद्दीत उतरवलं जातं आणि मग तिथून ते पूर्ण भारतभर सप्लाय केलं जातं. पेण पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या स्कूटी चोरीच्या 2 घटनांचा छडा लावत पेण पोलिसांनी आरोपीला अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू राहणार नागोटणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अत्यंत शिताफीने हालचाली करत आरोपीला जेरबंद केलं. चौकशी दरम्यान आरोपीने दोन्ही स्कूटी चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लाल रंगाची होंडा ॲक्टिवा आणि निळ्या रंगाची TVS ज्युपिटर अशा 2 स्कूटी जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 45,000 रुपये आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाने सातत्याने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणलाय। या कारवाईमुळे परिसरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट ओढवलं आहे। विशेषतः शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागातील हॉटेल्सना याचा सर्वाधिक फटका बसताना पाहायला मिळतोय। गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्सना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे। काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला जात असला तरी शहरातील परिस्थितीत हा पर्याय सुरक्षित आणि व्यवहार्य नाही। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून त्याचा थेट फटका हॉटेल व्यवसायावर बसला आहे। कर्मचारी पगार, कर आणि इतर खर्च डोळ्यासमोर असताना व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे। सध्या उपलब्ध मर्यादित साठ्यावर काही हॉटेल्स कमी मेन्यू देत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात। मात्र परिस्थिती लक्षात घेता ही लवकरच सुधारली नाही तर येत्या काही दिवसात संपूर्ण हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते। वस्तुस्थिती म्हणजे गेले 3 दिवसाआधी सरकारने सिलेंडर बंद केले, कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला। त्यामुळे पूर्णपणे हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलेलं आहे। ऐन मार्च तोंडावर असताना सरकारचे सगळे टॅक्स, त्याचप्रमाणे आमच्या सर्व कर्मचारी वर्ग आणि हा पूर्ण धंदा हा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याने आमच्यावर अवलंबून असणारी सर्व कुटुंबे त्यांचा पूर्णपणे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे। कमर्शियल सिलेंडर हे गेले 3 दिवसापासून पूर्णपणे पुरवठा बंद आहे सावंतवाडीत। त्यामुळे बरीचशी हॉटेलं बंद झालेली आहेत आणि जी काही चुलीवर शिफ्ट होऊ शकतात त्या लोकांनी चुलीवर काम सुरू करून आपली व्यवसाय चालू ठेवलेले आहेत। पण त्याला चुलीवर काम करण्यासाठी थोडे लिमिटेशन आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान हे आम्हाला सहन करावं लागतंच आहे। आता हे भर बाजारात दुकान असल्यामुळे आणि शहराच्या मध्यभागी व्यवसाय आमचा असल्यामुळे आम्ही इथे कोणतेही चूल किंवा असं आग लावण्याचे प्रकार आम्ही इथे करू शकत नाही। त्यामुळे चूल हा आम्हाला उपायच नाही आहे सावंतवाडीत। आता अजून 2 दिवसाचा पुरवठा शक्यतो सगळ्यांकडे असेल, पण त्याच्यानंतर हॉटेल व्यवसाय सुरू करणे मार्केटसारख्या एरियामध्ये आम्हाला खूप प्रचंड म्हणजे बंद ठेवावं लागेल आम्हाला हॉटेल, अशी परिस्थिती आहे सावंतवाडीत। सध्या परिस्थिती आमच्याकडे जो ठराविक पुरवठा आधी होता पेंडिंग, त्या पुरवठ्यावर आपण जे काही लिमिटेड मेन्यूज आहेत त्याच्यावर आम्ही हॉटेल चालू करत आहोत। रत्नागिरी जिल्ह्यात कमर्शियल गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घरगुती गॅसबाबत देखील संभ्रम निर्माण झालाय। मात्र घरगुती LPG गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याची स्पष्ट माहिती राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। नागरिकांनी अनावश्यक घाबरून गॅससाठी रांगा लावू नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही। मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही। डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही। त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजाराचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे, तो बंद देखील होणार नाहीये। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा। कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत। तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल। सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही। आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय। धर्मांतर कायद्याबाबत राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। जबरदस्तीने किंवा फसवणुकीच्या माध्यमातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। हा कायदा कोणत्याही एका धर्मासाठी नसून सर्व धर्मांसाठी समानरित्या लागू असल्याचे त्यांनी सांगितलं। आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये सविस्तर कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती बोलू, परंतु ही काळाची गरज होती
आणि विशेष म्हणजे मी सांगेन की कुठल्याही एका समाजाला डोळ्यासमोर ठेवून किंवा एका धर्मपंथीयांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार करण्यात आलेला नाही. ह्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं ऑलरेडी जे संविधानामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये फक्त काही कलम आम्ही त्याच्यामध्ये जे ऍड केलेले आहेत की धर्मांतर करत असताना ते बळजबरीने तर होत नाही आहे ना ह्याची खात्री ही पटली पाहिजे. आणि त्याकरता जे काही आवश्यक बाबी आहेत किंवा त्याकरता जे काही आवश्यक स्टेप्स आहेत त्याचं फक्त आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेलं आहे. संविधानाच्या कुठल्याही विरोधामध्ये आम्ही हा कायदा करत नाही आहोत. कायदा जनतेच्या सुरक्षेसाठीच असणार आहे. ठाकर समाजाच्या जात पडताळणीचा प्रलंबित प्रश्न अधिवेशनात ऐरणीवर आला असून आमदार निलेश राणे यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून ठाकर समाजातील नागरिकांना जात पडताळणी संदर्भात विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सभागृहात नमूद केलं. जात पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये होणारा विलंब आणि त्यातून विद्यार्थ्यांना तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्या याकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. आदिवासी विभागामध्ये माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ठाकर समाज येतो. आता झालंय काय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना त्याची कदाचित कल्पना असेल. ठाकर समाजाची जात पडताळणीची जी काही प्रोसिजर आहे साहेब, एका दाखल्याला 10 वर्ष लागलेले आहेत. एक दाखल्याला. आपण तो कोण अधिकारी आहे ना त्याला जरा बाहेर काढा, त्याला तुमच्या भाषेत काहीतरी सांगा. अहो ठाकर समाजाचा अच्छा कार्यालय कुठे? मुंबई. आणि सिंधुदुर्ग कुठे? 500 किलोमीटरवर. म्हणजे एक जात पडताळणीचा जर दाखला करायचा असेल तर अध्यक्ष महोदय आम्हाला सिंधुदुर्ग टू मुंबईला यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये पण तो अधिकारी मूडमध्ये असला, जर त्याला भेटावं असं वाटलं, जर त्याला वाटलं की ह्याचं काम केलं पाहिजे. आता त्यांना काय झालंय मला माहित नाही. आम्ही आमदार म्हणून मंत्री महोदय जेव्हा फोन करतो, हा माझ्या मतदारसंघातला आहे, त्याला जर तुम्ही मदत करा. फोन आल्यामुळे पण काम झालेली नाहीयेत. तू माझी तक्रार केलीस ना म्हणून तुला मी दाखला देत नाही, जा. ही पद्धत झाली अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, आपण आपल्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना समज द्या आणि त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा. ठाकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ही कुठली पद्धत आहे वागायची? ही कुठली पद्धत आहे? त्यांना समज द्या, नाही तर त्यांच्या जागेवर दुसरं कोणतरी आणा, नाही तर उगाच लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार अध्यक्ष महोदय. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत असून आमदार किरण सामंत यांच्या मागणीनंतर ही बैठक आयोजित करण्यात आली. यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर बाजारपेठेतील अस्थिरता, व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना भेडसावणारे आर्थिक प्रश्न यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून कोकणातील हजारो बागायतदारांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई, बाजारपेठेतील स्थैर्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे उपाय जाहीर होण्याची शक्यता असून या बैठकीतून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जाते. पोलादपूर तालुक्यातील कापडे येथे बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनेअंतर्गत सुमारे 500 कामगारांना घरगुती भांडी संचांचं वाटप करण्यात आलं. शिवसेना पक्षाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत कामगारांचे ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक पात्र कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवणे सोपे झाले. आतापर्यंत सुमारे 2000 कामगारांना या योजनेचा लाभ मिळाल्यानं कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढील काळातही अधिकाधिक कामगारांना नोंदणी करून देत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बाबासाहेबांचा विचार समाजात दीपस्तंभाप्रमाणे उजळत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा अभ्यास आणि प्रसार देखील या स्मारकातून व्हावा असं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, उपसभापती गजानन धनावडे, पंचायत समिती सदस्य पद्मजा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तब्बल 23 वर्षानंतर या स्मारकाचे स्वप्न साकार झाले असून संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे स्मारक सर्व समाजासाठी खुले असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली होती. पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांना पुणे येथे राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. कृष्णा कदम यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी विविध आरोग्य शिबिरे, मोफत तपासण्या आणि उपचारांची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या सेवेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले. याशिवाय त्यांनी शिक्षण क्षेत्रात देखील योगदान देत गरीब रुग्णांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा स्पर्धांना सहकार्य आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उपस्थित त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या या कार्यामुळे पोलादपूर तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. लांजा येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी समाजातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत न्याय पोहोचवणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. संविधानानं दिलेले अधिकार प्रत्येकाला सन्मानाने मिळावे असं त्यांनी नमूद केलं. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश, क्रीडा साहित्य, व्हीलचेअर आणि हेल्मेट यांचे वितरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत पालकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. रोहा शहरात आपली संस्कृती आपला अभिमान या उपक्रमांतर्गत आयोजित सखी सन्मान सोहळा 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात न्यूज 18 लोकमतच्या एडिटर स्नेहल पाटकर आणि समाजसेविका अपर्णा इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षिका, डॉक्टर, फिटनेस कोच आणि कवयित्री अशा विविध क्षेत्रातील महिलांना सखी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंत्री अदिती तटकरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अदिती तटकरे यांनी महिलांना व्यासपीठ मिळणं आणि आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात साडी बॉक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या महिलांना साड्या आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत सांस्कृतिक जतन आणि सक्षमीकरणाचा सुंदर संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. रत्नागिरी शहरात मॅटवर आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या प्रो कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ही स्पर्धा तब्बल 3 दिवस रंगणार असून विविध भागातील तब्बल 35 संघांनी यात सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. कबड्डी या पारंपरिक खेळाला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरत असल्याचं आयोजकांनी सांगितलं. तरुणांना क्रीडामध्ये प्रोत्साहन मिळावे आणि त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. या स्पर्धेमुळे रत्नागिरी शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून पुढील 3 दिवस कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून कोकणातील 2 भगिनींची पुन्हा महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे येथील समरीन बुरोणकर आणि तस्नीम बुरोणकर या दोघींनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर राज्य संघात स्थान मिळवले. विशेष म्हणजे समरीन बुरोणकर हिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 19 ते 22 मार्च दरम्यान मध्य प्रदेशमधील सटना येथे होणाऱ्या फेडरेशन कप राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी या दोन्ही खेळाडूंची निवड झाली आहे. डोंबिवली येथे पार पडलेल्या सराव शिबिरात दोघींनी चढाई आणि पकडीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत निवड समितीचे लक्ष वेधले. समरीन हिची उजवा मध्यरक्षक आणि चढाईपटू तर तस्नीम हिची उजवा कोपरा रक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात लौकिक वाढला असून दोन्ही भगिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चिपळूण तालुक्यातील नायशी गावात ग्रामदेवता वागेश्वरी देवीचे पारंपरिक शिंपडे उत्सव आणि शिमगोत्सवाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. तब्बल 15 दिवस सुरू असलेल्या शिमगोत्सवानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत या उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवाच्या निमित्तानं देवीची पालखी पारंपरिक ढोल ताशे सनईच्या गजरात गावातील पारंपरिक मार्गाने देवळाकडे नेण्यात आली. जयदेवीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी भक्तिभावानं पालखी नाचवत उत्सवाचा आनंद लुटला. या सोहळ्यासाठी मुंबईसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 दिवसांच्या कालावधीत भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहान मुलांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. परंपरा, श्रद्धा आणि ग्राम एकोप्याचे दर्शन घडवणारा हा शिंपडे उत्सव कोकणातील शिमगोत्सवाची भव्य आणि संस्मरणीय सांगता ठरला. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.